नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हाऊस सखी स्वाती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आज मी घरातील थोडी साफसफाई केलेली आहे, तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आजची सकाळची देवपूजा तर छान झाली. त्यानंतर छानपैकी स्वयंपाकही करून घेतला, कारण आज थोडं मांडणीवरची भांडी व्यवस्थित करायची होती आणि म्हणलं त्यासाठी वेळ जाईल. बाकीचं जास्त शूट करत बसले तर हे काम तसंच राहील, कारण ह्याला थोडा वेळ लागतो. आणि मग म्हणलं आपलं काम करून घेऊ, कारण दोघी शाळेत गेल्या दुर्वाभक्ती. त्यानंतर मग मी माझं हे काम करायचं ठरवलं. कपडे पण आधीच धुवून घेतले हे करण्याआधी, कारण म्हणलं कपडे धुवून घेतले म्हणजे परत ते हे काम करेपर्यंत कपडे सुकून जातील आणि ह्या कामासाठी आपल्याला व्यवस्थित वेळ देऊन आपल्याला ते काम करता येईल. कारण इथला पेपर तर खूप खराब झाला होता, कारण पाणी घेत आहेत आणि ग्लास परत ते पालते घालायचे तर ते तिथंच घालतात. तरी मी तिथं कापड टाकून ठेवलं आहे, का तर ते खालचं ओलं होऊ नये म्हणून. आणि मग बाकीचं सगळं स्वच्छ करून घेतलं. छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण त्या रोज थोड्या थोड्या केल्या ना की बरं पडतं. आणि रोज आपण गडबडीत जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा आपले हात खराब असतात, ते थोडेफार तरी लागतातच. ही सवय तसं रोज मी थोडं थोडं पुसून घेते, पण म्हणलं आज चला हे इथलं काढावं आणि चांगलं पुसून घ्यावं, म्हणूनच काम पण थोडं जरा पटपट आवरलं होतं. आणि कसं आहे, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यात समाधान मानलं ना की आपल्याला सर्वच छान वाटतं. माझ्याकडे तर एवढं असं छान किचन वगैरे काही नाही, पण मी या गोष्टी ज्या काही करते त्या मनापासून आणि रोज थोड्या थोड्या करत असते. एवढं क्लीन रोज नाही करत, पण आज म्हणलं सर्वच व्यवस्थित पुसून घ्यावं. आणि आहे त्याच गोष्टींमध्ये समाधान मांडलं ना की आपलं आयुष्याला पण आपल्याला असं वाटतं की आणखी काही नको, कारण आपल्याकडे एवढं तर नक्कीच आहे. फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे तसा पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळालीच पाहिजे, पण तसं नसतं. प्रत्येकच गोष्ट प्रत्येकाला मिळेल असं नसतंच. आणि जे काही आपल्याला मिळाले आहे त्याबद्दल आपण आभारी असणं खरंच खूप गरजेचं आहे. माझ्याकडे हे काही जे काही साधं आहे त्यातही ते कसे स्वच्छ ठेवता येईल आणि किती छान ठेवता येईल यातच माझा प्रयत्न असतो. आणि खरंच यातच समाधान आहे असं मला वाटतं, कारण प्रत्येक गोष्ट चांगलीच मिळणे आणि ती मलाच कशी भेटेल याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे तेच कसं छान करता येईल याचाच विचार मी करते. आणि या छोट्या छोट्याच काम करतानाच्या ज्या काही गोष्टी असतात यातच आपला खरा आनंद दडलेला असतो, कारण यातूनच आपलं घर छान दिसत असतं आणि आपण ते छान ठेवतही असतो. मी माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या कशा मला चांगल्या ठेवता येतील यासाठी कायमच प्रयत्न करत असते. माझ्याकडून जेवढं काही माझ्या घरासाठी मला करता येईल याचाच मी विचार करत असते. या मांडणीवरचा कागद थोड्या दिवसांनी तर तो बदलावाच लागतो, कारण तो खराब होतोच, काहीतरी पडतं, काहीतरी सांडतं. त्यामुळं म्हणलं आज सर्व स्वच्छ करून घ्यावं. आणि नंतर मुली शाळेत गेल्यानंतर वेळही होता, मग म्हणलं आपण आज करावं, म्हणून मी असं ते सर्व काही स्वच्छ करून घेतलं. आणि खरंच मी या गोष्टी मनापासून करते. माझ्याकडे जे काही आहे त्यात कायम मी समाधानी आहे आणि असलंही पाहिजे, कारण आपल्याला तेवढं तरी देवाने दिलेलं आहे आणि ते कसं जपायचं यासाठी खरं आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळी मुलींना आणायला जायच्या आधी म्हणलं बाहेरचं झाडून काढावं. या झाडून काढण्याचा तर रोज खूप कंटाळा आला आहे, कारण इतका कचरा वाऱ्याने येतो आहे. पाऊस पडला होता मध्ये, तेव्हा थोडंफार शांत झालं होतं आणि कितीही झाडलं तरी असं वाटतच नाही ते झाडून काढले. त्यामुळं दिवसातून 1, 2, 3 वेळा तर ते झाडून काढावंच लागतं, तेव्हाच कुठं ते स्वच्छ दिसतं. त्यानंतर असं घरी आणलं मुलींना आणि मग कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. बाहेरचे कपडे सगळे काढून आणले, कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. मग त्याही घालून घेतल्या आणि त्या घालता घालताच दुर्वाभक्तीचा अभ्यासही घ्यायचं चालू होतं, कारण दुर्वाचं काही तोंड बंद नसतं. तिला सारखे काही ना काही प्रश्न पडलेलेच असतात. जरी उत्तर समोर असलं तरी ते आपण सांगितल्याशिवाय तिला ते पटतही नाही, आणि पटलं तरी ते तिच्या मनाला मान्य झालं पाहिजे तरच ती पुढच्या गोष्टी करते.
मग तिला सांगत सांगतच कपड्यांच्या घड्याही घालून घेतल्या आणि नंतर स्वयंपाकाला लागायचं. तुम्हाला जर माझे हे असेच साधे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून सांगायलाही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. इथं दुर्वाचा अभ्यास चालला आहे आणि दुर्वाचं असं चालू होतं की मम्मी माझा अभ्यास घे. मग आता म्हटलं थोडंफार तुला सांगते आणि नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायला सुरुवात करते. तिला थोडं थोडं सांगावंच लागतं. मग ते सांगितलं की ती करते, पण जेवढं विचारलं तेवढं तर तिला सांगावंच लागतं. झालं माझं पूर्ण ते. मग चित्र काढलेस का? कसं केलं? काढलं की. काढलं का? हां काढलं. चित्र असं म्हणजे चौकोन केलं आणि त्यात एक चित्र लावून दिले. म्हणजे चित्र नाही काढलं ना? नाही. बरं झालं आम्ही सांगितलेलं तेवढं तर ऐकलं, नाही तर ऐकू वाटत नाही तुला आम्ही सांगितलेलं, आहे की नाही? तुझं अक्षर दाखव बघू. बघ बाई बघ.